रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। दुष्यंत कृष्णाने बाळजाची गोची करतच किंवा कोंडी करतच इकडे झोपडीमध्ये दोघांचाही संसार त्या दोघांनी थाटलेला असतो। अगदी आनंदात आता त्यांनी त्यांच्या संसाराला सुरुवात केलेली असते, पण इकडे मात्र बाळजाचा जळफळाट झालेला असतो। तिला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजत नसतात, कारण आत्तापर्यंत तिनं हे सगळं दुष्यंतसाठी घडून आणलं होतं। एवढी स्वार्थी बाळजा इथे स्वतःच्याच मुलाच्या स्वप्नांचा गळा घोटायला निघाली होती। हे जेव्हा दुष्यंतला समजतं तेव्हा मात्र दुष्यंत आता घर सोडून निघून जात असतो। हे सगळं आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, पाहायचंय, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता प्रेक्षकांना आपण मालिकेमध्ये पाहतोय की इकडे बाळजाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की इकडे तुझा संसाराचा सारीपाट खेळ किंवा तुझ्या आईसोबत राहा। म्हणजे तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, तू तर आता स्वतःच मला चॉईस दिली आहेस, माझा मार्ग तू इथे रिकामा केलायस, मोकळा केलायस, त्यामुळे तुला आता मी सोडून जातोय। तुझ्यासोबत राहण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये। तुला जर इकडे मुलाचं प्रेम आणि त्याचबरोबर त्याची बायकोच नको असेल तर मग मी इथे राहून काय करू? जिथे कृष्णाचं सुख तिथेच मी। आत्तापर्यंत तू ज्या ज्या गोष्टी मला दिल्यास त्या गोष्टी मी तुला परत देतोय, असं म्हणून मोबाईल, त्याचबरोबर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, हे सगळं दुष्यंत आता इथे बाळजाच्या समोर ठेवतो आणि कृष्णासोबत बाहेर पडतो। जेव्हा तो कृष्णासमोर बाहेर पडतो तेव्हा मात्र अढळरावांना फार त्रास होत असतो। इकडे ते दोघेजणे रात्रीच्या वेळी बाहेर तर पडलेले असतात, पण कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्हाला ह्या सर्व गोष्टीची सवय नाहीये, मला ह्या सर्व गोष्टीची सवय आहे, पण आता हे कसं होईल? त्यावर दुष्यंत म्हणत असतो, काळजी करू नकोस, मी आहे ना, सगळं काही ठीक करेल। तुला सांगू, आत्तापर्यंत जसं ऐश्वर्य माझ्यामुळे तुला मिळत होतं किंवा मला जसं आत्तापर्यंत लाभलेलं होतं ते कदाचित इथून पुढे मी तुला देऊ शकणार नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, मी जिथे कुठे तुला ठेवेल तिथे आनंदात ठेवेल, सुखाचं 2 टायमाचं जेवण देईल, असं इथे आता दुष्यंत कृष्णाला वचन देत असतो। बाजूला शेकोटी केलेली असते आणि त्या शेकोटी करूनच तिथे तो झोपलेला असतो। आता इकडे खाली जे शेतातली पोती असतात ती पोती टाकून दुष्यंत झोपतो, तेव्हा कृष्णाला जागा नसते त्या पोत्यावर झोपायला। त्याच वेळेला आता इकडे दुष्यंत तिला म्हणत असतो, अगं ह्या पोत्यावर तर मी झोपलोय, तू कुठे झोपणार आहेस? तेव्हा कृष्णा मात्र त्याचा हात बाजूला करते आणि लगेचच म्हणत असते, जिथे तुम्ही तिथे मी, असं म्हणून ती फक्त डोक्याखाली त्याचा हात घेते आणि खाली मातीतच झोपलेली असते। आता दुसऱ्या दिवशी सकाळ झालेली असते। दुष्यंत उठून पाहतो, ही निराशेची सकाळ असते त्याच्या आयुष्यातली पहिल्यांदाच। आता कृष्णा आवरून तयार झालेली असते। आवरून म्हणजे ना त्यांच्याकडे कपडे असतात ना काही, फक्त उठून बसलेली असते। आणि त्याच वेळेला आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, आपण इकडे आलेलो तर आहोत, पण आपण राहणार कुठे, काय करणार कुठे ते काही कळत नाही। त्याच वेळेला कृष्णा म्हणत असते, मी काय म्हणते दुष्यंत सरकार, हे बघा, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण मला असं वाटतंय तुम्ही बाळजाबाईकडे परत जावं, नको इकडे राहायला, तुम्हाला ह्या समध्या गोष्टीची सवय नाही। त्यावर तो म्हणत असतो, कृष्णा, आता मला पुन्हा त्याच गोष्टीमध्ये अडकून टाकू नकोस, मला पुन्हा पुन्हा ती गोष्ट आठवायची नाहीये, तू काळजी करू नकोस, आपण इथे शेतामध्ये काम करू, जे मिळेल त्यामध्ये पिकू, तू काळजी करू नकोस, तसंही तुझ्या आईवडिलांचं शेत तू करतेसच ना, मग आपण आता दोघे मिळून ते कष्ट करूया। त्याच वेळेला कृष्णा म्हणत असते, पण दुष्यंत सरकार, तुम्हालाही जमणार आहे का? तेव्हा तो म्हणत असतो, का नाही जमणार, अगोदर तर आपल्याला थोडंसं राहण्यासाठी एखादी झोपडी वगैरे बनवूयात। त्यावर कृष्णा म्हणत असते, तुम्ही मला बनवू लागाल का? तुम्ही काय बी काळजी करू नका, हे बघा, इथेच ही झोपडी होती जुनी, पण आता त्याला थोडंसं डागडुजी करावी लागेल, म्हणजे पावसामुळं ती आता बरीच खराब झाली आहे। तेव्हा आपल्याला इकडे शेतातून बरेच काही सामान, म्हणजे बरेच लाकडं, थोडंसं गवतपाला, हे सगळं आणावं लागेल। त्यावेळेला दुष्यंत आणि कृष्णा हे दोघेही जण आता शेतात फिरू लागलेले असतात। बराच आता इकडे तो काड्या, त्याचबरोबर गवत, पालापाचोळा, ह्या सगळ्या गोष्टी दोघंही जण जमा करतात आणि दोघांनीही जमा केल्यानंतर आता इकडे ते त्यांच्यासाठी एक झोपडी बनवायला सुरुवात करत असतात। कृष्णा आता इकडे दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्हाला जमणार नाही, राहू द्या, मी करते, मला जमतं हे सगळं, तसं बी मलाही शेतात राहायची आणि राबायची सवय आहे, तुम्ही काळजी करू नका। त्याच वेळेला दुष्यंत म्हणत असतो, करू तर दोघं जण सोबतच करू। इकडे दुसऱ्या बाजूला आता बाळाचा दुसऱ्या दिवशी सकाळी अजिबात तिला काहीही वाटत नसतं, मुलगा सोडून गेलाय, तिला कसलं म्हणून दुःख नसतं,
उलट चेहऱ्यावर आनंदच पसरलेला असतो। त्याच वेळेला आता इकडे ती दलपतराव आणि तास जयकांत ह्या दोघांनाही बोलावून घेते आणि दोघांनाही बोलावून घेतल्यानंतर ती त्यांना स्पष्टपणे सांगत असते, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्हाला मी एक काम सांगणार आहे। आता तो दुष्यंत आणि ताससोबत कृष्णा हे दोघे जण कुठे गेले आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे। आजूबाजूलाच इथेच कुठेतरी असतील, गावामध्ये शोधा किंवा तिकडे त्या सावित्रीकडे सुद्धा जाऊन बघा, ती दोघे जण कुठे गेलीत, काय झालंय हे सगळं काही शोधायचं आहे। असं म्हणूनच आता इकडे ती जयकांतला आणि त्याचबरोबर दलपतला ह्या दोघांनाही कामाला लावत असते। आता इकडे जयकांत म्हणत असतो, आता तर ते कुठेही जरी असले ना तरी सुद्धा ते घरी येणार नाहीत ह्याची मात्र मी काळजी घेईल, असं तो मनामध्येच बोलतो। इकडे आता कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंत हे दोघं जण शेतामध्ये पालापाचोळा जमा करू लागलेले असतात। बऱ्याचदा त्यांनी बराच असा पालापाचोळा, त्याचबरोबर इकडे काही कांड्या किंवा लाकडं वगैरे लागतात ते सगळं काही जमा केलेलं असतं आणि आता ते त्यांची एक झोपडी बनवायला सुरुवात करत असतात। कृष्णाला ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव असतो, त्यामुळे ती आता ही झोपडी बनण्यात माहीर असते। हळूहळू करून ती आता बनवायला लागत असते। त्याच वेळेला इकडे जो भाऊ मानलेला आहे तो सुद्धा तिथे आलेला असतो आणि तो सुद्धा ह्या दोघांना मदत करत असतो। तेव्हा तो म्हणत असतो, अगं कृष्णे, इथे राहायची काही गरज नाही, घरला चल ना, अगं घरला चलून घरी राहणार। तेव्हा ती म्हणत असते, नाही, आता आम्ही घरी अजिबात येणार नाही, राहणार तर इथेच राहणार आहोत। असं म्हणून आता दोघांनी सुद्धा ती झोपडी बनवायला सुरुवात केलेली असते। हळूहळू करून झोपडी बनतच चाललेली असते। दुष्यंत त्या झोपडीवर चढलेला असतो। त्याच वेळेला आता इकडे कृष्णा शिडी लावते आणि म्हणत असते, दुष्यंत सरकार काय करताय, खाली या, पडसाल जा। त्यावर आता दुष्यंत म्हणत असतो, पडलो तरी कुठे पडेल, खाली जमिनीवरच पडेल ना, आणि तू आहेस की माझी काळजी घ्यायला। असं म्हटल्यानंतर आता इकडे दिवस सरत आलेला असतो। आता दिवसाची रात्र होण्याची वेळ आलेली असते। हळूहळू करून आता इकडे कृष्णाला संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा इकडे पंचायतच असते, पण तिच्या शेतामध्ये तिथे थोडंसं सामान सुद्धा असतं आणि त्याच वेळेला तिचा जो मित्र आहे त्या मित्राला ती थोडंसं पीठ मीठ आणि बेसिक गोष्टी आणायला धाडत असते। तेव्हा तो सगळं काही दुष्यंत आणि कृष्णाला आणून देतो आणि संध्याकाळचा जेवणाचा बेत आता इकडे शेतामध्ये निघालेली मिरची, कांदा आणि त्याचबरोबर इकडे पिठला आणि भाकरीचा तिने बेत केलेला असतो। सुंदर असं पिठला आणि भाकरी तिने आता त्या शेतावर केलेल्या चुलीवर बनवलेले असतं, दगडाची चूल मांडलेली असते आणि तेव्हा दुष्यंतला रडायला येतं। तेव्हा कृष्णा त्याला समजावून सांगते आणि म्हणत असते, रडू नका, 2 घास खाऊन घ्या, कारण आज दिवसभर आपण फार कामं केलेली आहेत। असं म्हणून आता दोघेही जण केळीच्या पानावर पिठलं भाकरी वाढून घेतलेली असते। समोर शेकोटी केलेली असते, शेतातच एक कंदील असतो, तो कंदील तिने पेटवलेला असतो आणि अशा पद्धतीने आता इकडे कृष्णाने आणि दुष्यंतने बाळजाचं सगळं काही ऐश्वर्य झिडकारून इकडे आता दोघांनीही त्या झोपडीमध्येच संसार थाटलेला असतो। हेच आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, तुम्हाला आता इकडे दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांची जोडी आणि दुष्यंत आणि कृष्णाने जे काही बाळजासोबत केलं ते योग्य केलं का हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा। भेटूयात पुढील ट्विस्ट।